नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आज आपण घेऊन आलेलो आहोत. तर बघा, मकर संक्रांतीनिमित्त लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे का, असा प्रश्न आता लाभार्थ्यांकडून वारंवार विचारला जातो आहे. कारण काल आपण जे आहे तर ते मकर संक्रांतीनिमित्त अनुदान मिळणार आहे, त्याचबरोबर निवडणुकीआधी खात्यात पैसे जमा होणार अशा पद्धतीचा व्हिडिओ जो आहे तर तो अपलोड केलेला होता. आता त्याची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे आम्ही माहिती घेतली. तालुक्यांच्या ठिकाणाहून काय माहिती मिळालेली आहे, अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती कुठपर्यंत आलेली आहे, या सर्व विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, आपण काल सांगितल्याप्रमाणे अनुदान वितरणाची प्रक्रिया किंवा त्याच्याबद्दलच्या हालचाली चालू आहे अशी माहिती बऱ्याच तालुक्यांकडून मिळालेली आहे. आता तुम्ही म्हणाल की सर कशी माहिती मिळालेली आहे, तुम्ही काही पण सांगता, असं देखील काही लोकांचं म्हणणं येऊ शकतं. कारण काही लोकांना जे आहे तर ते माहिती, नवीन लोक असतात आणि त्यांना ती माहिती थोडीशी खरी वाटत नाही. त्यामुळे मी तुम्हाला जे आहे तर ते कशावरून जे आहे तर हे सिद्ध होतं हे देखील आता पटवून देत आहे. तर काळजीपूर्वक ऐका. तर बघा, तुम्हाला माहितीच असेल की तुम्ही SAS पोर्टल म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचं जे सामाजिक न्याय विभागाचं पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही डिटेल्स तिथे तुमचे चेक करू शकता की तुम्हाला कधी पैसे आलेले आहे, तुमचे आधार कार्ड व्हेरीफाय आहे की नाही आहे, तुम्हाला किती महिन्याचे पैसे आले, हे सर्व चेक करू शकता. तुम्हाला माहिती असावं, राईट. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन मिळेल की तुमचं लास्ट आधार व्हेरीफाईड कधी झालेलं आहे, म्हणजे लास्ट जे आहे तर ते आधार व्हेरीफाईड कधी झालेलं आहे. तर त्यामध्ये तुम्हाला 5 जानेवारी 2026ची डेट दिसेल. कुणाची 4 दिसेल, कुणाची 5 दिसेल. तर जर तुम्हाला 5 जानेवारी 2026 अशी डेट दिसत असेल तर तुमचे सर्व डिटेल्स ओके आहे. तसेच अनुदान येण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. कारण याआधी जे आहे तर ते डिटेल्स केव्हा अपलोड केलेले होते, जेव्हा अनुदान वाढलेले होते तेव्हा. आणि आत्ता एकदा सरकारने काही लोकांचे डिटेल्स जे आहे तर ते मागवलेले आहे आणि तालुका स्तरावरून हे सर्व जे डिटेल्स आहे तर ते डिटेल्स जे आहे तर ते अपलोड करण्याचं म्हणजे अपडेट करण्याचं काम तालुका स्तरावरून केलं गेलं आहे. तर तुम्ही तुमचा स्टेटस एकदा चेक करा की तुम्हाला तुमचे डिटेल्स ओके झालेले आहेत की नाही. जर हे ओके असतील किंवा 5-4 तारखेला अपडेट केलेले असेल तर असं समजूया आपण तुम्हाला अनुदान येईल. ठीक आहे. कारण 4 तारखेला काही अनुदान येणार नव्हते, बरोबर. तुम्हाला अनुदान तर आधीच आलेले आहे, 30-31 डिसेंबरला आलेले आहे, राईट. किंवा 3 तारखेला वगैरे आलेले आहे, राईट. मग 4 आणि 5 तारखेला जे आहे तर ते अपडेट करण्याची काय गरज होती हे तुम्ही ओळखू शकता ना. तुम्हाला समजते मला काय म्हणायचं आहे की डिटेल्स 4-5 तारखेला अपडेट करण्याची काय गरज होती. तर त्याची गरज अशी आहे की लाभार्थ्यांना निवडणुकीआधी किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने सरकारला अनुदान द्यायचे आहे असे स्पष्ट होत आहे. ज्या ज्या लोकांचा स्टेटस 4-5 तारखेला अपडेटेड दाखवत असेल अशा लोकांना अनुदान मिळेल अशी शक्यता आहे. काल देखील मी सांगितलं की मी तुम्हाला 100% सांगत नाही, परंतु अनुदान मिळेल अशी हालचाल चालू आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की कुणी पण आपला स्वतःचा फायदा पाहत असतो, त्याप्रमाणे निवडणूक बघून जे आहे तर ते निवडणुकीवरती जे आहे तर ते याचा कशा प्रमाणावर फायदा होईल किंवा परिणाम होईल अशा पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावरती का होईना किंवा मग दुसरा आपण एक घेऊया तर मकर संक्रांतीनिमित्त का होईना, परंतु अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती देण्याचा प्लॅन जो आहे तर तो सुरू आहे अशी माहिती आम्हाला तरी मिळालेली आहे. तर बघा, अशा प्रकारे आजची ही महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहतोय. या व्यतिरिक्त लाभार्थ्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याची देखील उत्तरे आपण जाणून घेऊया. ज्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आलेला आहे की सर स्क्रीनवरती जे आहे तर ते तुम्ही म्हणता की प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका हजारो रुपये, ही नवीन योजना काय. तर बरोबर आहे, तुमच्या स्क्रीनवरती एक पॉपअप दिसत असेल, त्यामध्ये तुम्ही प्रश्नांची उत्तरे देऊन 1000 रुपये जिंकू शकता. हजारो रुपये अशा पद्धतीची लाईन तुम्हाला दिसत असेल. तर काही दिवसांपूर्वी आपण एक प्रश्न विचारलेला होता आणि त्या प्रश्नाचं अद्यापही कुणीही बरोबर उत्तर दिलेलं नाही. तो प्रश्न असा होता की त्या व्हिडिओमध्ये, ज्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला त्या व्हिडिओमध्ये ती स्लाईड
किती वेळा येत आहे. तर एकाच लाभार्थ्यांनी अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये देखील थोडीशी चूक झालेली होती. तर त्यामुळे तशा पद्धतीने आम्ही यापुढे काही छोटे छोटे प्रश्न विचारून तुम्हाला जे आहे तर ते रुपये 100 ते 2500 याच्या अंदर तुम्हाला काहीतरी अनुदान स्वरूपात मदत करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर यासंबंधीची ती लाईन आहे, कृपया त्याला कुणीही वेगळ्या पद्धतीने घेऊ नये. ठीक आहे. आता बऱ्याच लाभार्थ्यांची वेगवेगळी प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची देखील उत्तरे आपण जाणून घेऊया, ज्यामध्ये प्रामुख्याने जे आहेत तर ते काही प्रश्न आहेत. यामध्ये आजचा पहिला प्रश्न आहे विजय महाजन यांचा पहिला प्रश्न आहे. ते म्हणतात, सर घरकुल योजनेविषयी देखील व्हिडिओ बनवा. हो, निश्चितच एक एक करून जसे जसे लाभार्थी आपल्याकडे जमा होतील त्या पद्धतीने माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवूया. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. अंजना लोणे यांचा पुढील प्रश्न आहे, महत्त्वाचा आहे. सर मी अपंग आहे, गेले 4 महिने झाले माझे दिव्यांगांचे पैसे आले नाही, काय केले पाहिजे? ठाणे जिल्हा. तर बघा, तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुमचे 4 महिन्यांपासून अनुदान आलेले नाही तर 4 महिने कुठल्या गोष्टीला झाले हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. अनुदान वाढून 4 महिने जवळजवळ आता होत आहे. म्हणजे गेल्या 3 महिन्याचे वाढीव अनुदान पहिल्या महिन्यापासून ज्यांना मिळत आहे त्यांना मिळालेले आहे आणि आता 4थ्या महिन्याचे आज उद्या मिळण्याची शक्यता आहे, किंवा जर पैसे नसतील सरकारकडे तर ते पुढे येतील. ठीक आहे. तर ते अनुदान का बंद झाले हे देखील महत्त्वाचं आहे. तर जेव्हा हे वाढ झाली तेव्हा एकदा डिटेल्स अपडेट झालेले होते आणि ते डिटेल्स अपडेट करत असताना त्यामध्ये तुमचं नाव समाविष्ट करण्यात आलेलं नाही. आता का करण्यात आलेलं नाही? की त्या व्यक्तीने काहीही कारण नसताना तुमचं नाव काढून टाकलं का? असं नाही. तुमच्या नावामध्ये, तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये किंवा काहीतरी तुमची जी माहिती आहे त्या माहितीमध्ये तफावत आढळून आली, म्हणजे काहीतरी चूक मिळाली, त्यामुळे तुमचं नाव अपडेट झालेलं नाही व तुमची जी योजना आहे तर ती तात्पुरती, म्हणजे जोपर्यंत डिटेल्स तुम्ही करेक्शन करणार नाही तोपर्यंत ती योजना थांबवण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता तुमचे पैसे जातील का तर आपण त्यावर पुढे माहिती बघूया, परंतु आता तुम्हाला ताबडतोब तालुक्याच्या ठिकाणी जाऊन काय अडचण आहे, नेमकं नाव यादीतून काढलेलं आहे की अकाउंट नंबर चुकीचा आहे की डिटेल्स मॅच होत नाही आहे, म्हणजे यापैकी काय आहे ते तुम्हाला एकदा जाणून घ्यावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला अनुदान येईल. तुम्ही कृपया एक काम करा की तिथे जाऊन फक्त मला पैसे आलेले नाही अशा पद्धतीने हे न करता जे आहे तर थोडं वेगळ्या पद्धतीने तुम्ही त्यांना हाताळा आणि त्यांना समजावून सांगा की गेले 4 महिने झालेले आहे, असं झालेलं आहे, तर यामागे काय कारण आहे? माझं नाव अपडेट लिस्टमध्ये नाही का? वेबसाईटवरती काही चूक झालेली आहे का माझ्या नावामध्ये? माझा अकाउंट नंबर बरोबर नाही का? DBT लिंक नाही का? अशा पद्धतीचे प्रश्न त्यांना विचारा आणि जे आहेत ते तुमचे अनुदान चालू करून घ्या. ठीक आहे. चला, पुढील प्रश्न आहे संगीता चौधरी. सर पैसे केव्हा येणार ते फिक्स सांगा. निश्चितच फिक्स सांगायला आमच्याकडे जी माहिती उपलब्ध होते ती वारंवार माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो. असं नाही की कुठलीही माहिती घेतली आणि तुमच्यापर्यंत पोहोचवली. तुम्हाला समाधान व्हावे, तुम्हाला माहिती मिळावी, त्यामुळे आम्ही जी माहिती उपलब्ध आहे ती पोहोचवतो. बाकी यामागे आमचा कुठलाही उद्देश नाही. हे सर्व व्हिडिओज एज्युकेशनल पर्पजसाठी आम्ही बनवत असतो. लोकांपर्यंत वारंवार, म्हणजे स्मार्टफोन प्रत्येकाच्या हातात आहे, तो 5,000चा का असेना किंवा मग 50,000चा का असेना, परंतु त्यावरती यूट्यूब आहे आणि यूट्यूबवर मोफत तुम्हाला व्हिडिओ पाहण्याची सुविधा आहे आणि ती असल्याकारणाने माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, हा आमचा एकमेव प्रयत्न असतो. कारण प्रत्येक व्यक्ती तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी, केंद्राच्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि त्यामुळे माहिती पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. बाकी फिक्स तारीख सांगायला सरकारच फिक्स तारीख सांगत नाही, तर आम्ही तुम्हाला कुठल्या बेसवर, जर आम्ही एखादी फिक्स तारीख सांगितली आणि त्या तारखेला अनुदान जर आलेच नाही तर तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल किंवा आमच्याविषयी विश्वसनीयता जी आहे तर ती खालावली जाईल आणि त्यामुळे आम्ही जे आहे तर ते तुम्हाला फिक्स तारीख सांगत नाही. तर आशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. समीरा बागवण असं त्यांच्या प्रोफाईलचं काहीतरी नाव आहे. तर ते म्हणतात, सर मला डिसेंबरचे आलेले नाहीत, कधी येणार आहेत सर? तर बघा, डिसेंबरचे अनुदान आता जवळजवळ सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना डिसेंबरचे अनुदान 30, 31
त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रमाणात आपण जी मागच्या महिन्यात तारीख सांगितलेली होती की 3 तारखेला तुम्हाला येणार आहे, तर त्या 3 तारखेपासूनच अनुदान 90% लोकांच्या खात्यात 3 तारखेला व 4 तारखेला जमा करण्यात आलेले आहे. काही प्रमाणात 30, 31 आणि 1, 2ला पण थोडेफार जमा झालेले होते, परंतु 3 तारखेपासूनच कन्फर्म सुरू झालेले होते. तर आता जर तुम्हाला अनुदान आलेले नाही तर तुमचे अनुदान का थांबवण्यात आलेले आहे याविषयी माहिती शोधावी लागेल. तुमचं गाव कुठलं आहे, शहर आणि तालुका, त्याची माहिती आम्हाला द्या. त्याविषयी आम्ही माहिती उपलब्ध करून शक्य झाल्यास ती माहिती पोहोचवण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न करू. चला पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. त्याआधी जर आपल्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा पुढील प्रश्न जो आहे तर तो देखील महत्त्वाचा आहे. राजकुमार करले यांचा प्रश्न आहे, अक्कलकोट तालुक्यात जानेवारीचे अनुदान कधी येईल सर? तर बघा राजकुमारजी, सर्व महाराष्ट्रात जेव्हा अनुदान येईल, जमलं तर उद्या परवाला किंवा मग वेळ देखील लागू शकतो. 30-31 कडे पुढे जे काही तारीख येईल ती माहिती आपण देऊ. सध्या तरी उद्या परवाला अनुदान येणे अपेक्षित आहे. तर त्यानुसार जर पैसे वाटण्याचं ठरवलं सरकारने तर ते पैसे वाटू शकतात आणि तेव्हा तुम्हाला ते पैसे येऊ शकतात. अन्यथा पुढची काय तारीख आहे, प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे, काय आहे याची माहिती आपण वारंवार तुम्हाला देत राहणार आहोत. तर अशा प्रकारे आजचे काही महत्त्वाचे प्रश्न, तसेच उद्या अनुदान येणार आहे का, सरकारची याविषयी काय भूमिका आहे, त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या विषयांवर आज आपण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. त्यामुळे आजची जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.